इकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे। या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे। दुसरीकडे महायुतीतले शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनीही लोकसभा लढवणार असल्याचं आज जाहीर केलं। त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। मी 12 एप्रिलला 12 वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातला माझा उमेदवारी अर्ज दाखल करेन अशी घोषणा शिवतारेंनी केली आहे। आणि महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांनी एक विनंतीही केली आहे। त्यासोबतच विजय शिवतारेंनी पवार कुटुंबावर टीकेचे बाण सोडले। तेच आहेत ह्या सगळ्या शक्तीचा उगम, ह्या दहशताचा उगम करणारा कोण असतील तर ते शरद पवार आहेत आणि त्याला त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर दहशत ठेवण्याचं काम हे अजित पवारांनी केलेलं आहे। हुंडूशाही आणि घराणेशाहीच्या विरुद्ध लढण्यासाठी विजय बापू शिवतारे जनतेची लढाई म्हणजे देवाची लढाई म्हणून याच्यात उतरलेला आहे। आणि मग देवाला काल मी सांगितलं होतं तू आशीर्वाद दे, जनतारूपी लोकांचं मतदान होऊ दे। आणि महाराष्ट्रामध्ये जो राजकीय चिखल झालेला आहे, कोणी कुठे जातोय, कोणी काय करतोय, या बाबतीमध्ये एक नवीन आशा सर्व लोकांच्या मनामध्ये, सामान्यांच्या मनामध्ये झाली आहे। ती मी पाहतोय, माझा फोन येत आहे। एक नवीन पर्याय, एक नवीन पर्व विजय शिवतारेंचं नव्हे सर्वसामान्यांचं सुरू करण्यासाठी आपण ही लढाई लढतोय। हे गावागावात प्रत्येक मतदाराला सांगा, मी जनतेसाठी फाशी सुद्धा जायला तयार आहे। ही फाशीच घेतोय मी। एवढ्या मोठ्या याला मी जेव्हा टक्कर मारतोय, जिंकलो तर जनतेचा आहे, त्यावेळी मला फाशी झाली तरी काय हरकत नाही, कोणी फाशी दिली तरी हरकत नाही, पण पाठीमागे मी हटणार नाही। प्रचंड ग्रामीण भागात टेररिझम यांनी केलेला आहे, दहशतवाद केलेला आहे, अनेकांना दुखावलेला आहे। हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे। अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही। ही भावना लोकांची आहे आणि म्हणून फक्त एक नव्हे, विंचूरूपी फक्त एक अजित पवार नव्हे, या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे। 12 तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे 12 वाजवणार आहे। 12 तारखेला फॉर्म भरणे, पुढची प्रोसेस सुरू होईल। ज्या दिवशी चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर मग ते पोहोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।